तर या ठिकाणी शहराचे एका ठिकाणी वाईन शॉपचे मागे काही इसम बसले होते 9 डिसेंबर 2025 रोजी। त्या ठिकाणी आरोपीने जो मेन आरोपी नीरज ओमप्रकाश गोस्वामी हा राहणारा मध्य प्रदेशचा आहे आणि त्यांचा एक साथीदार तो छत्तीसगडचा राहणारा सूर्यप्रकाश बलराम निषाद हा दोघांने तिथे बसलेले एका व्यक्तीचा किरकोळ भांडण झाल्यानंतर गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला आणि आमच्याकडे ज्यावेळी मर्डर दाखल झाला त्यावेळी एवढी इन्फॉर्मेशन होती की अज्ञात इसमाने अज्ञात कारणाने एका व्यक्तीचा जो स्थानिक नागरिक आहे त्याचा मर्डर केला आहे। 7 दिवस सलग आम्ही सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीचे आधारे वेगवेगळे जिल्ह्यात जाऊन तपासले आणि काही संशयित जे आमचे समोर नाव आले त्या संशयित नावाचा आम्ही सापळा रचला आणि त्यातून एक आरोपी आम्हाला मिळाला ज्याच्याकडून अधिक विचारपूस तपास करताना 2 आरोपीचे त्याचा स्वतःचा आणि त्याचा जो मुख्य आरोपी होता त्याच्या साथीदार त्याचा नाम निष्पन्न झाला। दोघांना अटक करण्यात आली। याचा मूळ कारण काही नव्हतं, तात्काळ किरकोळ कारणाने वादावादी झाल्याने भांडण झाल्याने त्यांनी गळ्यावर वार करून मारला। आता प्रश्न हे आहे की नागरिकाची सुरक्षेसाठी, कारण त्याची ओळख काही नाही, अशा प्रकारे जर कोणी कोणाचा मर्डर करत असेल तो समाजासाठी खूप मोठ्या प्रमाणे धोकादायक व्यक्ती आहे। विशेष अजून त्याची केसची संवेदनशीलता अशी दिसते की त्यांनी काही दिवसापूर्वी जामखेड अहिल्यानगर जिल्ह्यात जे जामखेड ठिकाण आहे त्या ठिकाणी सुद्धा काम करत असताना एकाशी त्याचा पैशाच्या किरकोळ वादावादी झाली, त्याला सुद्धा त्यांनी तिथे मारून टाकला आणि मारल्यानंतर सुद्धा तो त्याचेवर वार किंवा असे प्रकारचे पाय ठेवून त्याचेवर दगड मारत होता। म्हणून त्याची जी मानसिकता आहे तो मानसिकता एका प्रकारची जे एक सायको सिरियल किलरची जे मानसिकता असते अशी आम्हाला दिसून आलेली आहे आणि त्या ठिकाणचा गुन्हा उघडकीस आल्यानंतर तिथे अकस्मात मृत्यू रजिस्टर झाली होती, त्यात आता पुढे प्रोसिडिंग चालू आहे।